नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। सध्या आपण मोदक सिरीज चालू केली आहे। आज आपण रसगुल्ला मोदक कसा बनवायचा हे बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया रसगुल्ला मोदक बनवायला। रसगुल्ला मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिठी साखर घेतली थोडीशी, इथे 4 चमचे। गोड जास्ती नाही लागत, थोडं गोड कमी आहे। आणि दुधाची पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी। त्यानंतर हे पिस्ता घेतलाय आपण वरती लावण्यासाठी। आणि वेलची पूड घेतलेली आहे साखरेमध्ये बारीक केलेली। आणि हे पनीर घेतले, आम्ही पनीर घेतले 100 ग्राम पनीर आहे। ते आपण चांगलं बारीक करून घेऊया। पनीर मिक्सर मध्ये बारीक झालं चांगलं, असं गोळा व्हायला पाहिजे। आता आपण यामध्ये पिठी साखर, मिल्क पावडर, साखर टाकूया। साखर जास्त आवश्यकता नाही त्याला, मिल्क पावडर आहे ना, साखर जास्त नाही आवश्यक। हे असत ना डायबिटीज वाले, ते लोक पण हे खाऊ शकतात। हे सगळं आपण मिक्स करू आणि आपण कढईमध्ये 1 चमचे तेल टाकूया, 1 चमचा, आणि हे सगळं सारण बनवून घेऊ। आता हे आपलं झालं बघा, कढईमध्ये टाकूया। गॅस चालू करते, चमचे तूप टाकू आपण। 1 चमचा तूप टाकलंय। त्यानंतर आपलं हे सगळं मिश्रण आहे ना, हे टाकूया आपण। हे सगळं मिक्स करून गॅस बारीक करायला पाहिजे, हलवायला लागतं चांगलं। मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। त्याची पूड टाकते मी यामध्ये, साखरेमध्ये मिक्स केलेली। आपला गोळा होत आला बघा, असा गोळा चांगला व्हायला पाहिजे। आपले मोदक छान खाली लागत नाही ना, खाली लागत नाही। आपला गोळा, आपलं जे पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित झालेलं आहे असा याचा अर्थ होतो। मला कढईमध्ये अजिबात दिसत नाही लागलेलं ते पीठ। अशा प्रकारे गोळा व्हायला पाहिजे। छान होतो रसगुल्ला। आता आपण याला काढूया, बऱ्यापैकी झाला बघा, जसं झालं आपला चांगला। थंड व्हायला पाहिजे चांगला, थंड झाला का मग करायला घ्यायचं। असं 10 मिनिटं ठेवायचे जरा थंड व्हायला। रसगुल्ला मोदक आपला तयार झालाय। आता आपण हे करायला घेऊ। आता मी याला तूप लावते भांड्याला आपल्या मोदकच्या। आता यामध्ये असे पिस्ता टाकायचा, म्हणजे याने छान वाटतं। असा पिस्ता टाकायचा, असं जास्त टाइम लागत नाही, पटापट होतं बघा। असा मोदक व्हायला पाहिजे छान ना।